हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर सर्वात आधी नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आई राजा उदो उदो, आई अंबे माते की जय, आई भवानी मातेची जय. तर हा छान जल्लोष आणि देवीचं नामस्मरण, गरबा किती छान वाटतं ना. आणि त्याचबरोबर वेगवेगळे रंग, तर किती छान वाटतात ना हे दिवस. आणि त्याचबरोबर आज आहे रंग पांढरा आणि मी सुद्धा पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे. आणि मी 9 दिवस वेगवेगळे 9 कलरचे साड्या घालत असते. तर आजचा रंग आहे पांढरा, म्हणजे शुद्ध, पवित्र आणि शांततेचे हे प्रतीक. आहा, किती सुंदर आणि मस्त मनाला शांतता देणारा हा रंग आहे. तर आज मी सगळे देव धुवून स्वच्छ उजळून देवपूजा माझी झालेली आहे. आणि 5 विड्याची पानं आणून माझ्या कुलस्वामिनीच्या नावाने कलशावर जो नारळ ठेवत असते त्यांचीसुद्धा देवी आईची मी छान सजवून पूजा केली. देवपूजा माझी झाली. आणि माझ्या मोठ्या जावेकडे घट बसवले जातात, त्याच्यामुळे आम्ही लहान असल्यामुळे घट बसवत नाही, पण कुलस्वामिनीची मी छान आजही मनोभावे पूजा केली. आणि छान असं लाल कपडा टाकून त्याच्यावर अष्टदल कमळ काढलं आहे आणि त्याच्यावर अखंड दिवा लावला आणि आरतीसुद्धा केली. आणि हो, देवीचे 9 दिवस घट बसतात, तर देवीचे घट किंवा देव जे पुजलेले असतात ते 9 दिवस आपण हलवायचे नाही, घट हलवायचा नाही. आणि पहिल्या दिवशी जेव्हा घटस्थापनेला आपण जेव्हा देवपूजा करतो तर ते देव आपण 9 विड्याची पानं घेऊन त्याच्यावर देव पूजायचे आहे. आणि 9 दिवस आपण जेव्हा देव पुजलेले आहे त्या देवाला हलवायचं नाही, घटसुद्धा हलवायचं नाही. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीसुद्धा विड्याच्या पानावरच देव पूजायचे आहे. तर आम्हाला माहिती आहे ह्या गोष्ट, म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगितल्या. तर पुन्हा भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.